नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या पारिवारिक गेम शो मध्ये, ज्याचं नाव आहे MHJ बंधू अँड सन्स प्रस्तुत शेजाऱ्याची पुंगी वाजली तर वाजली. थँक्यू. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका होस्ट पृथ्वी प्रताप. तुम्हाला आपल्या गेम बद्दल माहितीच आहे. आपण इथे दोन शेजाऱ्यांना, सख्या शेजाऱ्यांना, बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांना बोलवतो आणि त्यांची झुंज लढवतो. प्रतिस्पर्धी म्हणून त्यांना उभं करतो. बघूया आज आपल्याकडे कोण आलेत प्रतिस्पर्धी म्हणून. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मोरे फॅमिली आणि कदम फॅमिलीचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे MHJ बंधू आणि सन्स प्रस्तुत शेजाऱ्याची पुंगी वाजली तर वाजली. मोरे, मी तुमच्याकडे आधी येणार आहे. येस, प्लीज मला तुमच्या कुटुंबाची ओळख करून द्या. नमस्कार. मी कोकणचा पारसमणी उर्फ प्लॅटोनिक प्रभाकर मोरे. आणि ही माझी दुसरी बायको चेतना मोरे. नमस्कार. आणि ही माझी पहिली बायको ईशा कदम. नमस्कार. आणि हा वसाडा माझा सौत्या अरुण कदम. नमस्कार बाळांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. ही माझी दुसरी बायको ईशा कदम. न ही माझी पहिली बायको चेतना मोरे. न हा वसाडा माझा सौत्या सगळ्यात जवळचा मित्र. एक मिनिट. माझं आणि प्रेक्षकांचं कन्फ्युजन होत आहे. तुम्ही शेजारी आहात बरोबर? नाही, शेजारी आहोत, पण सख्य पण सौते आहोत. सख्खेस पण सौते आहोत. एक मिनिट. वहिनी हे काय बोलतायत? नाही, खरंच आम्ही शेजारी आहोतच, पण आम्ही एकमेकींच्या नवऱ्यांशी लग्न केलंय आता. हे खरं आहे? याचा अर्थ तुम्ही खऱ्या अर्थानं शेजाऱ्याची पुंगी वाजवलेली आहे. थँक्यू. पण मला प्रश्न पडलेला आहे, हे झालं कसं? आधी आम्ही एकमेकांच्या शेजारी फक्त राहत होतो. संसारात मजा नव्हती हो आमच्या. मी आणि माझं हे म्हणजे आताच हे आधीचे मोरे भाऊजी आम्ही दोघं घरी असायचो. हा. पण ईशा आणि हे सॉरी ईशा हे म्हणजे आत्ताचे तिचे हे, पण माझे आता कदम भाऊजी, हा. हे दोघं जण ऑफिसला जायचं एकत्र बसनी. हो. आणि बसनी जाताना काय व्हायचं माहितीये, कदम भाऊजी हे सवय आहे ना, ते कदम भाऊजीच काय येतात. गं? आमचे हे आणि माझं जुळलं बसमध्ये. आणि हे कसं घरीच असायचे ना, त्यामुळे यांचं घरच्या घरी जुळलं. आमचं कसा घरच्या घरी तुला, आम्ही शेजारी ना. मग काय झालं ना, आम्ही एक दिवस ना दोघं पियाला बसलेला आणि सगळं मन मोकलं केलेला. हो. म्हटलं अरण्या, हा. मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना भाऊ, काय असेल तर बिंदास सांग, टेन्शन नको घेऊ. काय माझं ना लपड झालंय. कुणा बरोबर? माझा तो शेजारी हा. त्याच्या बायको बरोबर. पण तिच्या नवऱ्याला ह्यातला काहीच माहिती नाही आहे. मग मी बोललो, अरे माझं पण एका शेजारीच्या बायकोवर लपड झाले, पण त्याच्या नवऱ्याला कळलंच नाही. कळलंच नाही. कळलंच नाही हो. काय आम्ही पडलो दोघं मित्र, त्याच्यामुळे एकामेकाला साथ दिली पाहिजे काय समजलं. हा. मग मी अरण्याला म्हटलं, हे बघ, मी तुझं प्रेम जुलवून देणार मदत देणार. त्या रात्री काय झालं, मला कळलं होतं ईशाचा नवरा दारू प्यायला गेलेला आहे. म्हटलं आज काय होईल तर आपण तिला आज उचलायची आणि पळवून आणायची. आणि आम्ही आणली ना पळवून तिला, आणि तिथंच आम्ही या दोघांचं लग्न लावून दिलं. त्या बेवड्याला काही कळलंच नाही. म्हणजे माझं सुद्धा तसंच झालं. म्हणजे चेतनाचा नवरा आहे हा. ना, तो सुद्धा आज दारू प्यायला जाणार हे मला कळलं होतं. मग चेतनाला आम्ही पलवून आणलं न मोरे सोबत लग्न करून दिलं. कोणाच काय कळलं नाही. न मग सकाळी आमची जेव्हा उतरली तेव्हा आम्हाला कळलं की आपणच एकमेकांच्या बायका बोलवलेल्या. न मग काय झालं, आता लग्न झाले लफरी कशाला करायची. मग आम्ही बोललो जाऊ दे, परत नको लफरी, जाऊ दे. तुमच्या लक्षात येत आहे का, मस्करीत आपापल्या बायका पळवायला एकमेकांना मदत केली आहे तुम्ही. तुमचे राडे नाही झाले. नाही, राडा कसा होणार, आम्हीच ही मस्ती केलेली होती ना, त्याच्यावर राडा होणार कसा. आमच्याशी दोस्ती दोस्ती करताय. अरे तुमच्या दोस्तीच्या अरे सर, तुमच्या लक्षात येत नाहीये,
की तुम्हाला मारायला जो हिचा नवरा येणार होता तोच तुमचा मित्र होता जो त्याला वाचवायला जाणार. काय कन्फ्युजन आहे अरे काय कन्फ्युज. ऐका नाही तेच तर आमचा प्रॉब्लेम. आम्हाला काही कळलंच नाही तेव्हा नंतर कळलं नाही. हसून कशाला सांगताय अरे. हसून काय सांगताय. हसणारच ना. आम्ही सगळं हसत खेळत सगळं ऍडजस्ट केलं. मला तुमच्या भानगडीत पडायचं नाहीये. आपण आपल्या खेळाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. आता सुरू करतोय आपला आवडता खेळ. वाजली तर वाजली. थँक्यू वहिनी. सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येतोय. उखाणा घ्या. या घेते हा. हिश्श. अहो हा, घे. उखाणा घेते. चेतना घे. चिक्कूच्या फळाला केळ्याचं साल. चिक्कूच्या फळाला केळ्याचं साल. मोरेंच्या दुकानात कदमांचा माल. मस्त चेतू. क्या बात है सोना वहिनी, क्या बात है. एक मिनिट. काय बोललात तुम्ही. क्या बात है सोना वहिनी. सोना वहिनी. हा म्हणजे आधी मी तुला सोना 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 बोलायचं ना. आता लग्न झाले मग सोना वहिनी बोलतो ना. आणि मी ईशाला पहिला बेबू म्हणायचो. आता काही ती त्याची बायको झाली ना त्याच्यामुळे ही आता बेबू वहिनी झाली. हो. मी आधी त्यांना अहो म्हणायचे पण आता अहो भाऊजी म्हणते. मी पण आधी यांना अहो म्हणायचे ना, पण आता असं सवय नाही येतं अहो मग भाऊजी म्हणते. मराठी तुमचं तुमचं करा. मला काय वाटतंय. ही तुमची बायको आहे ही तुमची बायको आहे, एवढं मला कळलेलं आहे. आता आपण खेळाकडे जाऊया. नाही. वहिनी प्लीज तुम्ही सुद्धा उखाणा घ्या. थँक्यू. घेते उखाणा. हा. अरुणरावांच्या तबल्याला प्रभाकररावांची चाटी. ट्यू ट्यू ट्यू. अरुणरावांच्या तबल्याला प्रभाकररावांची चाटी. कदमांच्या ताटात पडली मोऱ्यांची वाटी. क्या बात है, बात है. क्या बात है, क्या बात है. वा मस्त 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 अरे अरे बायको कुणाची आहे. हे आधी माझी होती आता तुझी झालेली आहे. अरण्या तुझी लय मजा आहे. हा काय बोलताय कळतंय का तुम्हाला. अरे माझा फॅमिली शो आहे यार. असं ऐका प्लीज हे सगळं बंद करा. ही फालतुगिरी बंद करा. आपण खेळाकडे बोलूयात प्लीज. आपला पुढचा खेळ आहे जाने तू या जाने ना. खेळाचे नियम अगदी सोपे आहेत. आपल्या पार्टनर बद्दल आपल्याला किती माहिती आहे हे मी जाणून घेणार आहे. मी तुम्हाला तुमच्या पार्टनर विषयी एक प्रश्न विचारणार. त्याचं जर तुम्ही अचूक उत्तर दिलं तर आणि तरच तुम्हाला मिळणार आहे 24 कॅरेटची सोन्याची पुंगी. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी विचारणार आहे कदम भाऊजी तुम्हाला. अरण्या ऑल द बेस्ट. मला सांगा ईशा वहिनींची सगळ्यात आवडती भाजी कुठली. आलूचं फतफद. आलूचं फतफत लॉकी आहे. आलू तर बरोबर आहे. अरे थांबा. अरे थांबा ना यार. थांबा ना. थँक्यू. अरे थांबा यार. उत्तर बरोबर आहे उत्तर. पण तुम्ही का जाऊन सांगताय आणि प्रतिस्पर्धी बरोबर उत्तर देतोय तर तुम्ही का खुश होताय. चिडचिड झाली पाहिजे ना. अहो भाऊजी तुम्हाला अजून लक्षात आहे मला आळूचं फतफद आवडतं. मग तुला तर माहिती आहे ना तुझ्या हातचं आलूचं फतफत मला किती आवडतं. बरेच दिवस खायलाच नाही मिळालं. हो एकदा सांगायचं ना बनवलं असतं. काही प्रॉब्लेम नाही वहिनी. पुढच्या आठवड्यात मी माहेरी चालली आहे ना तेव्हा यांना काय काय पाहिजे ना सगळं खायला करून द्या. सोना वहिनी तू माहेरी चालली. हो मी येऊ तुझ्या बरोबर. या ना चालेल. अरे खूप दिवस झाले बाबांना भेटलो नाही ग. या मी येतो. आपण दोघं जाऊया. नाही अन्या बिंदा आणि माझी बाई घेऊन जा. आणि हा बघ हिला व्यवस्थित सांभाळून ने नीट सांभाळून Yes, ने. काळजी करू थँक्यू नको. हा थँक्यू. त्यात थँक्यू काय. आणि हे बघ. शेजार धर्म पाळायला नको काय रे. हो 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 हा, हा, हा. मी काय बोलतो समजा आम्ही गेलो है ना तर त्यांना काय आवडेल तर तू देशील ना त्यांना करून खायला. म्हणजे काय शेजार धर्म पाळायला नको. ए टेन्शन घेऊ नको देईल ते आपण करून. व्यवस्थित जावं. हा, हो, बोलू नको. कुठली सांभाळ. अंडरस्टँडिंग आहे रे ही कुठली आहे मत रे.
ए मेरे को चक्कर आ रहा रे मत रे भाऊ तुम्ही ऐसे काय बोलताय तू बरा म्हणून विचारतायत वर कुठली अंडरस्टँडिंग आहे ही हा कुठले रिलेशन आहेत हे अरे तुमच्यापेक्षा ना ती लहान पोरं भातुकली खेळताना तो संसार पण सिरियसली घेतात पण तुम्हाला खरा संसार सिरियसली घेता येत नाहीये सिरियसच आहे काही नका बोलू कमिटेड काही नका बोलू लग्न झाले आता काय कमिटेड नाही कॉम्प्लिकेटेड आहे सगळं आता आपण येतोय पुढचा प्रश्न घेऊन मोरे भाऊजींसाठी मला सांगा चेतना वहिनींना काय बनवायला आवडतं पसडीला कायच येत नाही माझा उत्तर आहे वसडीला कायच येत नाही. मी जिंकलो! मी जिंकलो! मी बरोबर उत्तर दिलं. गप्पा रे नाही म्हणजे तिला तुम्हाला खरं सांगतो तिला ना कायच बनवायला येत नाही म्हणजे तुम्हाला सांगतो तिच्या हाताला चवच नाही आता तुम्हाला एक उदाहरण देतो मला सांगा गुलाबजामुन खाऊन तुम्ही कधी थुकलाय नाही मी थुकलो चवच नाही हो, एकदम बेकार गुलाबजामुन तिने बनवला होता माझ्या हाताला चव नाही बरोबर आहे पण गुलाबजामच्या बाबतीत माझी चूकच नव्हती हा काय काय तुम्हीच म्हणाला होतात गुलाबजाम मध्ये मावा घाल अगं मावा म्हणजे खवा तू त्या पाण्याच्या टपरीवर का मावा घालते येडी आहे जरा, येडी आहे. किती गडबड झाली तिची जाऊ दे जाऊ दे. वा मस्त. वा काय वा अयो ओरडू नाही कॅन्सल काय? बॅकअप मध्ये आपण जिंकलेला आहे जिंकलो? वा, वा, आपण जिंकलो? हा राऊंड झालाय माहिती आहे पहिला राऊंड तू जिंकला दुसरा राऊंड मी Yes, yes. गलबंदी काय झाली सिरियसली काय चुरस तुरस म्हणजे एवढी रंगली ना मी काय म्हणतो सुसू काय आहे आम्ही आता जिंकलो का नाही ते तुम्ही काय ते सोन्याची काय देणार माहिती पुंगी. पुंगी सोन्याची पुंगी आम्हाला पटकन देऊन टाका पुंगी हवी आहे हो मग मी तुम्हा दोघांचा ढोल बडवायच्यात निघा निघा याला काय अर्थ आहे मग काय? जिंकण्यासारखंच नाही ह्या दुनियेत जाऊ दे आमच्या घरी जेवायला चला तू हो, 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 चालेल. तसं मला काही बनवताच येत नाही आपण जाऊया एवढी आपण जाऊ, आमच्या घरी